आज आपण अशी एक भीषण नैसर्गिक आपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने नेपाळच्या डोंगराळ भागात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. काही मिनिटात नदीने रौद्ररूप धारण केले. रस्ते, घरे, पूल आणि वाहनं पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही केवळ सध्या पावसामुळे आलेली पूरस्थिती नसून हिमनदीतील बर्फ आणि मोठे खडक कोसळल्याने निर्माण झाल्याने प्रचंड फ्लॅश फ्लडचा संशय व्यक्त केला जात आहे. नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर्ती भागात झालेल्या या आपत्कालीन आत्तापर्यंत किमान 160 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोके बेपत्ता आहेत. त्यामध्ये अनेक विदेशी पर्यटक यात्रेकरूंचाही समावेश आहे. तर ही घटना नेमकी कोठे घडली? ही भीषण घटना नेपाळच्या उत्तरेकडील रासुवा जिल्ह्यातील तिबेट सीमेजवळ घडली. या परिसरातून भेटेकोशी आणि त्रिशूल नदी प्रणालीशी संबंधित जलप्रवाह जातात. हा भाग डोंगराळ भाग असल्यामुळे भूस्खलन, हिमनदीत बदल आणि अचानक येणाऱ्या पुराचा धोका कायम असतो. या परिसरात लांगटांग ट्रेकिंग रूट तसेच कैलास मानसरोवर यात्राकडे जाणाऱ्या मार्गाशी संबंधित भाग असल्यामुळे अनेक पर्यटक आणि यात्रेकरू या आपत्कालीन अडकले आहेत. तर तज्ज्ञांच्या प्राथमिक माहितीनुसार उंच हिमालयातील भागांनी हिमनदीचा काही भाग आणि मोठ्या प्रमाणात बर्फ व खडक कोसळले असावेत. हा बर्फ आणि खडक डोंगरातून खाली दरीमध्ये कोसळल्याने प्रचंड प्रमाणात पाणी, चिखल आणि दगड मातीचा लोंढा तयार झाला. यानंतर हा लोंढा नदीच्या पात्रातून वेगाने खाली आला. काही भागांमध्ये नदीच्या पाण्याची पातळी अतिशय कमी वेगाने मोठ्या प्रमाणात वाढल्याने तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे नदीकाठच्या वस्त्या आणि पायाभूत सुविधा लोकांना सावरण्याची संधी मिळण्यापूर्वी उद्ध्वस्त झाला. तर काही मिनिटात उद्ध्वस्त झालेली गावं या प्रचंड पुराच्या प्रवाहाने अनेक भागांमध्ये घरं आणि इमारती वाहून गेल्या. रस्त्यांचे मोठे नुकसान झाले, पूल कोसळले किंवा वाहून गेले, वीज आणि संपर्क व्यवस्था खंडित झाली. जलविद्युत प्रकल्पांनाही मोठा नुकसान झाला. बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. तर आंतरराष्ट्रीय वृत्तांच्या माहितीनुसार नेपाळच्या बाजूने अनेक पूल आणि सुमारे 40 किलोमीटर रस्त्यांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तर 27 ऑगस्टपर्यंत उपलब्ध माहितीनुसार परिस्थिती अत्यंत गंभीर आहेत. नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर मृतदेह सापडले असून अनेक नागरिक, पर्यटक आणि यात्रेकरू अजूनही बेपत्ता आहेत. तिबेटच्या ग्रीरोंग या परिसरात हा आपत्तीचा मोठा परिणाम झाला आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे बचावकार्य सुरू असल्यामुळे मृत आणि बेपत्ता व्यक्तींचे आकडे सतत बदलत आहे. त्यामुळे व्हिडिओत आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार असा उल्लेख केला आहे. तर या आपत्तीत अनेक विदेशी नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती विविध वृत्तांनी दिली आहे. कैलास मानसरोवर यात्रेसंबंधित काही यात्रेकरूंनी आणि हिमालयातील भागांना प्रवास करणारे लोक अडकले किंवा बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. भारतीय आणि नेपाळ यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. बचाव आणि मदत कार्य सुरू आहेत. तर नेपाळ सरकारने लष्कर, पोलीस आणि इतर आपत्कालीन बचावासाठी तैनात केले आहेत. मात्र डोंगर भूभाग, खराब हवामान, वाहून गेलेले रस्ते आणि तुटलेली संपर्क व्यवस्था त्यामुळे बचाव कार्य अत्यंत कठीण झाले आहेत. काही ठिकाणी हेलिकॉप्टर ऑपरेशन अडचणी आल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये बचावकार्य पथकांना जमिनीमार्गे पोहोचण्याचा संघर्ष करावा लागत आहे. तर नेपाळमधील नद्या पुढे भारतात काही भागांकडे वाहतात. त्यामुळे या भागात पूरस्थिती नंतर भारतातील बिहारी आणि उत्तर प्रदेशातील काही सीमावर्ती भागांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे. तर पाण्याची पातळी, नदीचा प्रवाह आणि संभाव्य पूरस्थिती प्रशासनाकडून लक्षात ठेवण्यात येत आहेत आणि काही आपत्ती व्यवस्थापन पथकांना तयार ठेवण्यात आहे. तर तज्ज्ञांच्या मते ही घटना केवळ सामान्य मान्सून पुरासारखी नाही. प्राथमिक तपासात हिमनदीचा भाग कोसळल्याने बर्फ, खडकांना मोठा लोंढा आणि त्यातून निर्माण झालेला अचानक पूल हे संभाव्य कारण म्हणून पाहिले जात आहे. हिमनदीतील भागाने वाढते तापमान, हिमनद्यांना होणारे बदल आणि अतिवृष्टी किंवा भूगर्भीय हालचालीमुळे अशा आपत्तीचा धोका वाढत असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. तथापि या दुर्घटनेत नेमके अंतिम कारण स्पष्ट करण्यासाठी अधिकृत वैज्ञानिक तपासा पुढे चालू आहेत. तर पुढे अजून धोका आहे का? होय, काही भागांमध्ये धोका पूर्णपणे टळलेला नाही. डोंगराळ प्रदेशात मोठ्या प्रमाणात चिखल, दगड आणि भूस्खलन झाल्यामुळे नदीच्या प्रवाहात बदल होऊ शकतो. काही ठिकाणी पाण्याचा मार्ग अडल्यास पुढील काळात अचानक दुसरी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्यास सांगितले आहे. तर त्याचसोबत नेपाळ पर्यटक बोर्डाच्या प्राथमिक माहितीनुसार एकूण 384 पर्यटक बेपत्ता आहेत.
त्याहून 291 विदेशी नागरिक तर 93 नेपाळी नागरिक बेपत्ता असल्याचे समोर आले आहेत. बेपत्ता विदेशी नागरिकांपैकी 105 नागरिक हे भारतीय असल्याचे समोर आले आहेत, तर 37 जण हे भारतीय वंशाचे NRI आहे. ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, अमेरिका, मलेशिया, युनायटेड किंगडम आणि दक्षिण आफ्रिकेतील नागरिक बेपत्ता आहेत. तर काहींची ओळख अजून समजू शकली नाही. हे कुठल्या देशाचे रहिवासी आहे? तर पर्यटन मंडळाने ही यादी प्राथमिक स्तरावर असल्याचे सांगितले आहे. तर मोठ्या प्रमाणात संपर्क तुटल्याने लोक हे कैलास मानसरोवरचे तीर्थयात्री असल्याचे समोर आले आहेत. काठमांडू येथील टच कैलास ट्रॅव्हल्स आणि टूरचे व्यवस्थापकीय संचालक बशुकुमार यांनी सांगितले की 93 नेपाळी नागरिकांसह एकूण 390 तीर्थयात्रेकरू हे आज बुधवारी सीमा ओलांडणार होते. यात्रेकरूंशी संपर्क साधल्याने आणि त्यांची स्थिती जाणून घेण्याचे प्रयत्न असल्याची माहिती ट्रेकिंग एजन्सीने असोसिएशन ऑफ नेपाळचे अध्यक्ष सागर पांडे यांनी दिली आहे. तर बचाव कार्य अजून पण सुरू आहेत. तर ह्याचबरोबर तर मित्रांनो, नेपाळमध्ये झालेली ही घटना केवळ एक देशापुरती मर्यादित नाही, तर हिमालयीन भागात वाढत असलेल्या नैसर्गिक धोक्याची एक गंभीर चेतावणी आहे. एका क्षणात आलेल्या पाणी, चिखल, बर्फ आणि दगडांच्या प्रचंड लोंढ्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. आताही यात अनेक लोक बेपत्ता आहेत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहेत. या घटनेबाबत पुढील तासांमध्ये मृतांची संख्या, बेपत्ता व्यक्ती आणि बचाव कार्याबाबत नवीन अपडेट्स येण्याची शक्यता आहे. तर नेपाळ पूरस्थितीवर ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.